कार्तिकी एकादशी पंढरपूरला महायात्रा भरते. एकादशी पंढरपूर विठ्ठल विठोबा रुक्मिणी राही सर्व नावांचा अर्थ घेतला तर तुम्हाला ज्ञानबोधाने सर्व कोडं सुटेल. कारण विठ्ठल हा परब्रह्मस्वरूप शुद्ध, परिपूर्ण शुद्ध. तिथे विषय नाहीत. विषय तिथे संपले म्हणून नाव विठ्ठल झालं. विषय संपले तर परब्रह्मस्वरूप मोकळं झालं, स्पष्ट झालं. विषय आहेत म्हणून जीव बनला आहे. विषय आहेत म्हणून अज्ञानामध्ये वावरतो आहे. विषय नसतील तर परमात्मा आहे, भगवंतच आहे. देह, मन, इंद्रिये आणि जग आणि जगात बोलवणाऱ्या अनेक गोष्टी, ह्याच्यामुळे विषयांची चंगळ आहे. पण सर्व कसं भुलकावणार आहे, भुलवणार आहे, नादी लावणार आहे आणि दुःखात ढकलून देणार आहे. क्षणिक आनंदासाठी नादाला लावतो. असे सर्व विषय, त्या विषयांचं कोडं सोडून त्या विषयांचा ठिया, त्यांचा नाश करून स्वस्वरूप उघड करणारा, स्वस्वरूपी सहज म्हणून राहणारा परब्रह्मस्वरूप विठ्ठल. विठ्ठल हा भक्तांचा माता पित्यासारखा आहे. पंडित नावाच्या भक्तासाठी तो कर्नाटकमधून आला, वीट टाकली पुंडलिकाने समोर. आई वडिलांची सेवा करायची. आई वडील फार वृद्ध होते आणि आजारी होते, थकले होते. त्यांची नुकताच डोळा लागला होता, मांडीवर डोकी होती. मग आता परमेश्वर प्रत्यक्ष उभा राहिला असता, काय करायचं? वीट टाकलं. त्या विटेवर तो उभा राहिला. वीट म्हणजे वैराग्य आहे. वैराग्यरूप दिसलं पुंडलिकाचं त्याला. आश्चर्यचकित झाला ती सेवा बघून माता पित्याची. कटेवर हात देऊन उभा राहिला. तो पांडुरंग. नाव काय? दुसरं पांडुरंग. पांडुरंग म्हणजे परत दिव्य ज्ञान, दिव्य प्रकाश, स्वच्छ, शुभ्र, स्वच्छ, पारदर्शक, सुस्पष्ट ज्ञान असते म्हणून पांडुरंग. म्हणून ते पंढरपूर, पांडुरंगावरून पंढरपूर नाव पडलं. वाक्प्रचार पण झाला. पंढरी आहे तुझी पंढरी कुठली म्हणजे आनंद, आनंद नगरी. जिथे परब्रह्म स्वरूपाचं अस्तित्व सुस्पष्टपणे प्रकट आहे, सच्चिदानंद स्वरूप, त्याचा आनंदच आहे. म्हणून आनंद. चंद्रभागेमध्ये स्नान करायचं म्हणजे काय करायचं? जे आपल्यामध्ये विषय वासना आहे त्यांचा तिथे त्याग करायचा आहे. दिवाळीला पहिली आंघोळ करतात ना लोक, पहिली आंघोळ उठणं लावून करायच्या म्हणून करतात. अर्थ कळत नाही. गोष्ट सांगतात, नरकासुराला मारून आला म्हणून आंघोळ करायची. तो नरकासुराला मारून आला, तुम्ही कशाला आंघोळ करताय? किती वर्ष, किती महिने आंघोळ न केल्या ते आंघोळ करतात. चंदन उठणं अंक काय लावलं? अरे बाबा, तिथे पण तोच विषय आहे. तुमच्यामध्ये दुर्गुणाचा त्याग करायचा आहे. तुमच्यामधला नरकासूर मारायचा आहे. इथे सुद्धा विषय वासनांचा त्याग करायचा आहे आणि ते विठ्ठल स्वरूप होऊन त्याच्या दर्शनाला जायचं आहे.
त्या स्वरूपामध्येच तुम्हाला तो भेटू शकतो. जीवरूपाने गेले तर नाही. स्वस्वरूपाने, आत्मस्वरूपाने, शुद्ध भावना, शुद्ध म्हणजे ते आत्मस्वरूप प्रकट आहे, त्याने गेले तर विठ्ठलाची भेट होते. नामदेवाने तशी भक्ती केली पण नामदेवाचं पहिलं दर्शन घ्यायला लागतं. समाधी झाली. भक्तासाठी देव नेहमी तयार आहे. भक्त कसा असला पाहिजे? सद्भक्त असला पाहिजे आणि निष्काम भक्ती असली पाहिजे. जगात लोकांची भक्ती कशी आहे? सकाम भक्ती आहे. देव माझं भलं करणार, देव माझं अमक करणार, देव माझं तम करणार, मला हे देणार, मला ते देणार. मागणे आहे, हेतू आहे, इच्छा हेतू आहे. देवाकडे काही मागायला लागत नाही. त्या तुकारामाने मागितलं, काही नको मजला, आम्ही मागत असे तुझला. तसंच त्याचं स्वरूप आहे ते तुमचं स्वरूप आहे. ते स्वरूप तुम्हाला जाणायचं आहे, ओळखायचं आहे. म्हणून त्याला काय मागायचं आलं तर तुझ्यासारखा मला कर बस. तुझ्या सामावून घे, तुझ्यासारखा मला कर बस. हे मागायची पण गरज नाही. तुम्ही जर त्याची भक्ती साधना केली, त्याच्यावर प्रेम केलं, त्याच्याशी एकरूप झालात, पावलोपावली तुमच्या देहामध्ये तोच नांदतोय असं प्रत्येक क्षणाला तुम्हाला स्मरण असेल, त्यालाच नामस्मरण म्हटलं. ते असेल त्याला ध्यान म्हटलं. ते असेल तर तुम्हाला त्याचं आत्मदर्शन सहज होणार. सहज होणार. सगुण रूपामध्ये सुद्धा तुम्हाला तो दर्शन देऊ शकतो. असं प्रत्यक्ष होतं. त्याबद्दल निर्मात्र शंका नाही. म्हणून त्याची तेवढी आजच्या दिवशी लोक मोठी यात्रा भरते, उत्सव करतात, लोक पायी चालत जातात, दिंड्या जातात. एवढे लोक भक्ती करतात. काही जणांची मोठी भक्ती आहे, काही जणांची ज्ञानस्वरूपाने भक्ती आहे. काही भोळे भक्त आहेत, त्यांच्यामध्ये विठ्ठलाला भजायचं एवढंच माहीत आहे, मागणे पण नसतं. पण काही मागणारे आहे, 900 900 900 तिन्ही प्रकारचे लोक तिकडे जातात. पण प्रत्येकाच्या पदरामध्ये भगवंत काही ना काही टाकतात. भगवंताच्या दारातून कोणी परत जात नाही. मागणाऱ्याला पण देतो, न मागणाऱ्याला पण देतो. पण देण्यामध्ये फरक आहे. मागणाऱ्याला मागतो तेवढंच देतो, न मागणाऱ्याला सगळं काही देऊन टाकतो. आपला ईश्वर देऊन टाकतो, आपले पद देऊन टाकतो. त्याचा झोप राहतो. त्याच्या घरी चाकरी करतो, त्याच्या घरी सेवा करतो. प्रत्यक्ष असं घडलेलं आहे, आपल्या संप्रदायामध्ये घडलेलं आहे. सिद्धरामेश्वर महाराजांचं शेती येऊन महादेव नावाच्या माणसाने, नंतर तो माणूसच झाला. विठ्ठल त्या चोका मार, त्याच्या पत्नीची बाळंतपण विठ्ठलाने केलं. तो पंढरपूरला गेला. पंढरपूरमध्ये विठ्ठलाची सेवा केली आणि बायकोच्या अडचणीकडे बाळंतपणात घेऊन करतो. 15 दिवस विठ्ठलाने सेवा केली. त्या भक्ताला चोखाला माहीतच नाही. घरी आला तेव्हा त्याला कळलं आपल्याला मुलगा झालेला आहे. बायकोला म्हणतो की माफ कर, तुझ्या अडचणी दिवसात मी तुझ्याबरोबर नव्हतो, मला बोलावणं आलं होतं पंढरीचं सेवेसाठी. तर ती म्हणते तुम्ही तर सगळं केलं माझं, दाईला आणलं, सगळं बाळणपण केलं, सेवा केली माझी, सकूचं जाऊन दळण दळलं. मी भक्तासाठी कुठल्या ना कुठल्या प्रकारे तो हजर झालेला आहे आणि ही सत्य घटना आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीसारख्या सुद्धा संतांनी त्याचे गुणगान गायले, तुकारामाने गुणगान गायले, नामदेवाने गुणगान गायले, अनेक संत
सर्व विठ्ठलाचे, ज्याने विठ्ठलाचं नाव घेतलं, विठ्ठल मात्रा घेतली, त्याचा बेडा पार झाला, त्याला काही कमी पडत नाही. परब्रह्म स्वरूप आहे ते, वेगळं काही नाही. ते परब्रह्म स्वरूप दर्शनासाठी शास्त्र म्हणते काय, गुरुला शरण गेलं तर तो प्रत्यक्ष तुम्हाला जिथे आहात तिथे भेटेल. संताला शरण गेलं तर जिथे आहे तिथे भेटेल. कारण ते दाखवण्याची पात्रता त्याचीच आहे. भोळ्या भक्ताला अनुभव येईल, जसं मग सांगितलं, मागेल त्याला देतो, न मागण्याला देतो, न मागण्याला नुसतं ते सांगतो त्याचा ऐश्वर्य देतो म्हणजे काय, आणि सगळ्यात मोठा मोक्षमुक्ती देतो. मागण्याला मागेल तेवढं देतो आणि परत जन्म मिळायच्या फेऱ्या चढतो. आशा राहते ना, ज्याच्या आशाईच्या वासना सुट्टी त्याने भगवंताच्या चरणी अर्पण केली, त्याला मोक्षमुक्तीचा आनंद, त्याला चिंताच नाही. तो जीवन जगताना अगदी मुक्तपणे जीवन जगतो. जो मुक्तपणा ज्याला कळला, मुक्तपणे जीवन जगतोय, त्याच्या ठाई परमानंद आहे. आणि तो आनंद कसा आहे, अखंड अबाधित आहे. विठ्ठल मात्रा घ्यावी म्हणजे काय, जशी विठ्ठलाची भक्ती इतर संतांनी केली आहे आणि ते त्यांच्या पदवीला पोहोचले, मोक्षमुक्तीच्या मार्गाला मोकळे झाले आणि नावारूपाला कीर्तिमान, यश, कीर्ती, ऐश्वर्य लाभलं त्याला, ते तुम्हाला लाभेल. पण त्या भक्तीसाठी संत साधू ज्ञानी पुरुषाची संगत पाहिजे, तर तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळू शकतं आणि ते तुम्हाला आत्मदर्शन करू शकतात. म्हणून जीवनात संत पाहिजे, सद्गुरू. आजचा दिवस भक्तासाठी, सगळं भक्त लोक आहेत जेवढे, त्यासाठी महापर्वणी आनंदाचा आहे. आषाढी एकादशी आणि आजच्या एकादशी, दोन्ही एकादशी. एकादशी म्हणजे काय, लोकांना एकादशी म्हणजे ती कॅलेंडरात एकादशी दाखवली ती एकादशी वाटते. अरे ते हिशेबासाठी आहे. दिवसाचं तिथीचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून ते कोष्टक आहे, ते नोंद आहे, ते गणित आहे, ते कोडं आहे, ते कोडं म्हणण्याचे गणित आहे, ते माहिती आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व लक्षात यावं, नोंद असावी म्हणून ते आहे, बाकी काही नाही. मग लोक एकादशी म्हणून ती पूर्वीच्या लोकांनी कल्पना केली. उपास करणे म्हणजे काय आहे ते कळलं पाहिजे. म्हणजे उपाशी राहतात आणि उपवासाच्या नावाने, फराळाच्या नावाने ते नको ते खातात, हवं तेवढं खातात कल्पनेत. ती एकादशी नाही. त्या दिवशी कशाची चिंता नको, तू भगवंताचा जोड राहा, एक स्वरूप होऊन जा. ती एकादशी खाल्लंस तर तुला सुस्ती येईल, झोप येईल, आळस येईल आणि भगवंताकडचं ध्यान तुझं कमी होईल. म्हणून उपवास आहे. उपवास, उप म्हणजे जवळ राहणे, वास म्हणजे सहवास करणे. नुसतं जवळ मूर्तीच्या मंदिरात नुसतं बसून नाही, तर मनोभावे, तनाने, मनाने, मनोभावे ईश्वर रूपासून त्या दिवशी राहायचं. तो खरा उपवास आहे. आणि ते चिंतन, ते ध्यान, ते स्मरण, तो सहवास अखंड लाभावा. म्हणून शरीराला जडपणा येऊ नये, स्थूलपणा येऊ नये, सुस्ती येऊ नये म्हणून खाणे नाही, काहीतरी लहार घ्यायचं, त्याला फराळ करून घेताना अपभ्रंश केला आहे. भक्तीचाच अपभ्रंश झालेला आहे. भक्तीचा, साधनेचा अपभ्रंश झालेला आहे. ज्याला बुद्धी वाटली त्याने काय लिखाण करून ठेवलं, ते लिखाण लोक पाळत आहेत. अनेक देवी देवतांच्या कथा आहेत, त्यांची स्तोत्र लिहिली आहेत लोकांनी, ते म्हणतायत, ते पाठ करतायत, मूळ देवाला ओळखत नाही. आजच्या समाजात, साध्या समाजात सांगितलं ना, तुझा देह कसा निर्माण झाला ह्याचा शोध तू घेऊ शकत नाही. तू देवाचा शोध काय घेणार? तुझा शोध पुढे जातो, तुझ्या आईबापाकडे जातो, बस त्याने तुला जन्माला. अरे पण पहिलं जे शरीर पडलं ते कसं पडलं त्याचा शोध घे ना, तो तुझा शोध आहे. पहिलं शरीर पडलं ते शरीर कुठून पडलं, पहिलं शरीर कुठून पडलं ते कळायला पाहिजे. ते विश्वाच्या मुळाला जायला पाहिजे. विश्वाचं मूळ कुठे आहे? निश्चळ पराक्रम, निर्गुण पराक्रम. मग तिथे जी चंचल
विश्व निर्माण झालं, निर्मित निराकाराच्या पुढे आकार रूप आलं. ते कसं आलं? तर ते निश्चळ आहे, त्या निश्चळामध्ये अनंत शक्ती आहे. त्यातली जी मूळ माया जागृत झाली आणि ती मूळ माया गुणमायाच्या रूपाने अष्टदा प्रकृती झाली पंचमहाभूतांमध्ये आणि त्यातली निर्माण झाली. मूळ माया आणि गुणमाया एकत्र झाले, तीन गुण. सत्वरजतम कोणी म्हणले? ब्रह्मा विष्णू महेश. पण ब्रह्मा विष्णू महेश हे अनुमान आहे, कारण सिद्धांताला टिकत नाही, कारण त्यांना कोणी बनवलं, निर्माण केलं हे कुठेच नाही. पण मात्र तीन गुण आहेत हे या सिद्धांत आहे. त्यालाच ब्रह्मा विष्णू म्हणे. सत्वगुणाला विष्णू म्हणाले, रजगुणाला ब्रह्मा म्हणाले, तमगुणाला महेश म्हणाले. आणि त्याच्यातून पंचमहाभूताच्या रूपाने वायू निर्माण झाला, तो जाणीवरूप शक्तिरूप. त्याच्या विस्तारातून या पंचमहाभूतातून वनस्पती अन्नरस आणि रेत तयार झाला. रेतकणातून त्या रेतकणात सजीवता होती, चैतन्य नांदत होतं, आत्मा. त्या आत्म्याच्या साहाय्याने अन्नरस परत घेऊन त्याचं मांस तयार करण्याचं शरीर मंडळी. सर्व प्राण्यांची ही पद्धत आहे. म्हणजे आपण त्या दिवशी सांगितलं की आपण जे अन्नधान्य खातो ना त्याच्यामध्ये चैतन्य स्वरूप आहे, सजीवता आहे. त्याच्यातूनच ते रेताचं सत्व बनतं, रेतकणाचं सत्व बनतं. पण ते जे अन्य आहे, अन्नधान्य आहे, ह्याच्यामध्ये पंचमहाभूतांचा सहयोग आहे. आणि पंचमहाभूतांच्या सहयोगाला कारण मुख्य महाभूत वायू आहे. आणि हा वायू जाणीव स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, शक्ती स्वरूप आहे. कारण त्याच्यामध्ये तीन गुण आहेत. आणि त्याच्यातूनच मग शब्द निर्माण झाला, वाणी निर्माण झाली, व्यवहार निर्माण झाले. शास्त्र असं आहे. म्हणजे सर्वांच्या शरीराला निर्मितीला कारण कोण आहे? तो परमात्मा. मग तो अनेक रूपाने प्रकट झाला. कधी विठ्ठल म्हणून प्रकट झाला, कधी श्रीकृष्ण म्हणून प्रकट झाला. श्रीकृष्ण तोच विठ्ठल, वेगळा नाही. लोक कल्पनेने वेगळेपणा आणतात, अभ्यास नाही. आणि जो आहे अभ्यास आहे तो दुसऱ्या इकडे तिकडे ऐकिवातला अर्धवट ज्ञानवाल्यांनी बरीच पुस्तकं लिहून ठेवली कल्पनेने. आणि नको त्या देवाचं अतिमहत्व वाढवलं. लोकांचं पुढं आयुष्य तर त्याला बदल्यामध्ये पडतं, त्याच्या काहीच पडत नाही शेवटी. त्याचा अंतकाळी ठीक नाही, जीवन पण सुखाचं नसतं. प्रापंचिक हेराधऱ्या, दुःख, अस्वस्थपणा, चित्त, बैचन्य असं काही सुटत नाही. कशातून सुटत आपण? पण त्या पांडुरंगाला म्हणजे परमात्मा म्हणजे संतान परिपूर्ण शरण गेले तर त्या परब्रह्मालाच शरण देते. तुमच्या निजी स्वरूपालाच शरण गेले. शरण जाणे म्हणजे काय? जे आता काय अज्ञानाने धारण केलेलं स्वीकारलेलं आहे अज्ञान, त्याचा त्याग करणे. मोकळा झाला म्हणजे स्वरूप करतो बस. सद्गुरू ते अज्ञानाचा त्याग करणं अवघड आहे, त्याच्यातून मार्ग दाखवतो भक्तीच्या रूपाने आणि ज्ञानबोधाच्या रूपाने. जसं सगळ्या शास्त्रांचं, सगळ्या विषयांचं ज्ञान घर बसल्या होणे अवघड आहे. मग शाळा कॉलेज जायला लागतं, काही कला शिकायला जायला लागतं. तसंच जीवनामध्ये हे काही धरून ठेवलेलं आहे अनेक जन्मापासून, ते सुटणं अवघड आहे. वासना कल्पनेच्या रूपाने, अहंकाराच्या रूपाने, अज्ञान. ते अज्ञान दूर करण्याचं काम संतच करू शकतात. तर परब्रह्म स्वरूप स्वस्वरूपाचा अनुभव त्यांनाच आहे. आणि तेच अनुभव देऊ शकतात, दुसरे कोणी देऊ शकत नाही. पुस्तकं ग्रंथ पण देऊ शकत नाही. दगडधोड्याच्या मंदिरात जाऊन काही ते पण देऊ शकत नाही. पाषाणाची देव असते त्या देवाच्या मुळाशी जा आणि शोधपर्यंत त्याचा अभ्यास करा. देव नाही तसं नाही. कोणी आपल्या मोठी देव म्हणतो तो देव नाही असं नाही. त्याच्या मुळाशी जा रे बाबा. मुळाशी गेल्यानंतर तुला एकच आहे. आता लोक जातीपातीवर भांडत बसतात नाही का? मुळाशी गेले तर कोणाची कुठली जात आहे?
मुळाशी गेली तर कुठला धर्म आहे? माणसाचे धर्म निर्माण केला, माणसाने जाती निर्माण केले. तसे माणसाने जे जे आलं तशी नावं दिली, देव निर्माण झाले आहेत. एका संत माणसाच्या सेवेला एक गाढव होतं. ते गाढव त्याला खूप सेवा त्याला द्यायची. पुढे जायला त्याचा उपयोग सामान व्हायला येतं. ते मेलं गाढव, त्याच्यावर खूप त्याचं प्रेम होतं. ते मेलं म्हणून त्याने त्याला काढलं, छोटीशी त्याची समाधी बनवली. प्रेम तो पूजायला लागला. त्याच्या पूजण्याने त्या ठिकाणी मस्तक लोकांना अनुभव यायला लागला. मुद्दा काय? त्या गाढवाच्या ठिकाणी पण तो देव आहे. सर्व ठिकाणी त्या संतांनी नाव देऊन टाकलं गाढवेश्वर. लोक बाजारला लागले. अशी बरीच मंदिर आहेत. हो, म्हैसोबाचं मंदिर आहे, काय काय ते जनावरांची मंदिर आहे. लोक जातात, बसतात. पण काय त्याच्यामध्ये त्या संतांना परमात्मा दिसला. तसा तो परमात्मा ओळखायला संतांचाच उद्देश लागतो, त्यांचाच सहवास लागतो, त्यांच्या सांगण्याप्रमाणे भक्ती करायला लागते. तेव्हा निज स्वरूपाची ओळखते. निज स्वरूपाच्या ओळखीने, अनुभवाने जो तुम्हाला भगवंताचं ज्ञान झालं, तेव्हा तुमची दुःख संपली. तुम्हाला मोक्षमुक्ती तर आहेच, पण जीवन तुमचं सुखावं झालं. मात्र तुम्ही पूर्ण श्रद्धा विश्वास त्याच्यावर टाकत. जे काय होतंय ते त्याच्यामुळेच होतंय. त्या परमात्माच करतोय सगळं. सगळ्या ठिकाणी तो आहे. आज मला कोणी 2 शिव्या दिल्या असतील, आज मला शिव्या द्यायला पाहिजे असं त्याने ठरवलेलं आहे, म्हणून त्याला मुक्ती झाली. मग त्याला दोष द्यायचा की माझ्या कर्माला द्यायचा, माझ्या प्रारब्धाला द्यायचा? संत त्याने म्हणजे आपल्या प्रारब्धाला देतो, त्याला दोष देतो. कधीच देतो, कधीच दोष देतो. जे घडतंय तोच घडवतोय. कधी कधी त्याने जे दिलं ना शिव्या, त्याला पाप ते करायचं आहे, ते पापाचं प्रायश्चित त्याला भोगायला लावायचं, खूप दुःख त्रास होणार आहे, म्हणून त्याला बोलू. असं पण आहे, लक्षात ठेवा. एखाद्याला त्रास द्यायची इच्छा का होते की त्याचे दिवस भरले, त्याचे दिवस खराब झाले, किंवा त्याला पुढे काहीतरी पापाच्या रोड त्याला दुःख व्हायचं. लोक म्हणतात ना, मी एवढी भक्ती करतो, माझ्या मागे देव का लागतो? आणि जो देवाला त्याला लावायला लावलं ज्याला ना, त्याला देवाला शिक्षा करायची, ते कारण पाहिजे काहीतरी, त्याला करायला लावतोय देव. तुम्ही शांत बसा. हे आम्हाला कळत नाही म्हणून आम्ही लढतो, भांडतो, तंटतो, म्हणून आम्ही अस्वस्थ आहोत, बेचैन आहोत. पुऱ्या दिवसाचा आपला अभ्यास करतो, आम्ही किती अस्वस्थ आहोत. दिवसातले 24 तासातले किती क्षण आम्ही आनंदात, सुखात आणि परमात्म्यावर सगळं सोपून घालवले, असं कधीतरी विचारून आम्हाला बघा. ते जोपर्यंत तुमचं घडत नाहीये तोपर्यंत तुम्हाला खरा आनंद लाभत नाही. नाहीतर तुमचा आनंद मृगजळासारखा आहे. खेळे काय, आला काय नाही, गेला काय, दुःखच आहे. निश्चित म्हणून सोपा प्रारब्ध त्याच्यावर. मात्र त्याने त्या प्रारब्धाची तुमच्या जबाबदारी घ्यायला पाहिजे असेल तर तुम्हाला त्याच्याशी प्रेम पाहिजे. प्रेम कसं होणार? आत्मभक्तीने होणार आहे, सद्गुरुभक्तीने, सत्संगाने, धर्मार्थाने, सद्भक्ती, सदाचार, भगवंताशी ऐक्यता घडते. ती घडली तर तुमचं जीवन सुखाचं. तर तुम्ही संसार करा, संसार सुख अनुभव नाही, भोगू नये असं नाहीये. जे सांगतात ते मूर्ख आहेत. संन्यासी म्हणायला सांगतात ते मूर्ख आहेत. ड्रेस पण बनवून देतात, मूर्ख आहेत. काय गरज नाहीये. नटा थटा आनंद करा, विषयाच्या मागे लागू नका. आत्मचिंतनाने सौख्याचा. शरीराच्यामुळे सगळं करायला लागतं. मग शरीराची काळजी घ्यायलाच पाहिजे, त्याची निगा ठेवायला पाहिजे, त्याला समजून देऊन त्याचा आनंदही घ्यायला पाहिजे. काय हरकत नाही. आज बसल्या त्याचं मंदिर सजवतोय असं भावनेने द्यायला सजवा. कोणा एकासाठी, व्यक्तीसाठी सजू नका. धोका आहे, धोका आहे. दुःखाला कारण आहे, परत जन्माला कारण आहे. म्हणून वडाला दोरे बांधून 7 फेरे मागायला, 7 जन्म मागायला. पुढच्या जन्मी 7 जन्मी तू माझा पती असावा, दोरा बांधता. दुःखाला कारण आहे. ह्या जन्मात सुखी नसतात, भांडतात, तरी दोरा बांधतात. लोक नाव घेतील, या बाईचं कुठेतरी काहीतरी, तिला भीती वाटते.
जे लबाडाचं तर जास्त फेऱ्या मारतात, जास्त धुळे पडतात. जे प्रामाणिक आहे थोडी सावकाश जातात. सगळा खेळ चाललाय, मायेचा खेळ आहे. सगळी लबाडी आहे, सगळा धोका आहे. सुख नाहीये, दुःखी आहे. खरा आनंद भोगायचा तर निश्चितपणे राहणं द्या सोडून भगवंतावर. कोण काय बोलायची काळजी करायची गरज नाही. जा, मी माझ्या भगवंताच्या बरोबर आहे. काय माझं तू वाकडा करू शकत नाही असं बोलून दाखवायची गरज नाही मला. आपली भक्ती तर जे उत्सव आहेत, जे आपण साजरे करतो, त्या परमात्म्याची आठवण करतो, त्यांचं चिंतन करतो, हे आपल्या देहाची मनाची शुद्धीसाठी आहे. आपल्यामध्ये परमात्मा स्वरूपाची जाणीव निर्माण करून त्याच्याप्रती आपलं प्रेम निर्माण होण्यासाठी आहे. ह्या भावनेतून भक्ती करा, ह्या भावनेतून मठा मंदिरात जा, ह्या भावनेतून जीवन जगा. राजा